आज आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटचं चौथं उदाहरण या ठिकाणी घेत आलो. एक्सरसाइज मधलं चौथं उदाहरण. मीरा आणि माधव यांचं फायनल अकाउंटचं उदाहरण. याचा पहिला आयटम आहे तो म्हणजे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितो. टू ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहायचं आहे 25,000 रुपये. डेटर्स ज्या लोकांना आपण उधार देतो त्या उधारीवाल्या ग्राहकांची यादी. डेटर्स 80,500. इनरला सेवा ऍडजस्टमेंट. बिल्स रिसिवेबल बिलाची रक्कम येणं बाकी आहे. येणे रक्कम आपण नेहमी ऍसेट साईडला लिहितो. बिल्स रिसिवेबल ऍसेट साईडला लिहायचं आहे 10,000 रुपये. ऍडजस्टमेंट नाही आहे बाहेर घेऊन टाका. परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहायचं आहे टू परचेसेस. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहा टू परचेसेस 2,08,500. इनरला सेवा रिटर्न असेल तर वजा करावं लागेल. नंतर रिटर्न्स आहे पण ते डेबिटचं आहे म्हणून ते आपल्याला सेल्स मधून वजा करावं लागेल. लेस रिटर्न सेल्स मधून वजा करा डेबिटला आहे म्हणून 1,000 रुपये. कॅरेज इनवर्ड माल आणण्यासाठी करण्यात आलेला वाहतुकीचा खर्च. माल आणण्यासाठी आहे म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहायचं आहे 3,000 रुपये. कॅरेज आउटवर्ड माल पाठविण्यासाठी करण्यात आलेला खर्च. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचा आहे. कॅरेज आउटवर्ड 4,500 रुपये. मोटार व्हेकल ही मालमत्ता आहे आणि मालमत्ता असल्या कारणाने आपण ऍसेट साईडला लिहायचं आहे 55,000 रुपये. ऍडजस्टमेंट नाहीये बाहेर घ्या. पुढे जनरल एक्सपेन्सेस साधारण खर्च प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं आहे 1,800 रुपये. टू जनरल एक्सपेन्सेस 1,800 रुपये. पुढे एक्सपोर्ट ड्युटी. आता उदाहरणामध्ये एक्सपोर्ट ड्युटी आहे. एक्सपोर्ट म्हणजे निर्यात. निर्यातीचं शुल्क. ड्युटी म्हणजे शुल्क होतं पण निर्यात शुल्क प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा. निर्यात शुल्क याचा अर्थ होतो विक्रीच्या संदर्भातील तो खर्च येतो म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्यावं लागेल. इम्पोर्ट ड्युटी असतील तर आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिलं असतं. एक्सपोर्ट ड्युटी 900 रुपये प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं आहे. ऍडव्हर्टाइजमेंट 4,800 रुपये. इनरला सेवा त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. तो पॉइंट मी लगेच क्लिअर करतो. 3 वर्षाच्या जाहिरातीचा खर्च 4,800 रुपये. मग आता एका वर्षाच्या जाहिरातीचा खर्च 4,800 भागिले 3 1,600 रुपये येतो. या ठिकाणी 1 ऑक्टोबर 2018 जाहिरात द्यायला सुरुवात झालेली आहे. मग 1 ऑक्टोबर पासून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या वर्षी फक्त 6 महिने आपण जाहिरात दिली. वर्षभराचा जाहिरातीचा खर्च 1,600 रुपये तर 6 महिन्याचा खर्च किती रुपये? 800 रुपये. म्हणून 6 महिन्याचाच खर्च आपल्याला बाहेर घ्यावा लागेल.
2.5 वर्षाचा खर्च 4,000 रुपये लेस प्रीपेड करावा लागेल. आणि प्रीपेड म्हटल्यानंतर तुम्ही थोडक्यात ऍडव्हान्स दिला, मग ऍडव्हान्स रक्कम नेहमी आपण बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला लिहितो, म्हणून ऍसेट साईडला लिहायचं आहे प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट 4,000 रुपये. बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना ऍडजस्टमेंट शक्य केलेले असतात, परंतु ही हिडन ऍडजस्टमेंट आहे आणि ही हिडन ऍडजस्टमेंट मध्ये करायची जर राहून गेली तर तुमचं उदाहरण टॅली होईल, परंतु समोरच्याला जे उत्तर अपेक्षित आहे ते उत्तर मिळणार नाही. म्हणून तुमचे मार्क फायनल अकाउंटचे प्रॉफिट अँड लॉस पासून कमी होतील. एक ऍडजस्टमेंट चुकली, एक पॉइंट चुकला तर साधारण तुमचे 3-1 मार्क, 2 ते 3 मार्क तुमचे खाऊन जातं. म्हणून एकही चूक होणार नाही याची काळजी आपण जर प्रत्येकाने घेतली तर आपल्याला उदाहरण सोडवणं आणि मार्क मिळवणं अतिशय सोपं आहे, चांगलं आहे, हे जाणवत आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा खर्च आहे. आपण खर्च नेहमी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहितो. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1,200 रुपये प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्याच्यानंतर ड्रॉइंग, वैयक्तिक वापरासाठी केलेला खर्च पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहायचा टू ड्रॉइंग अकाउंट. मीराने वैयक्तिक वापरासाठी केलेला खर्च 3,500 रुपये आणि माधवने वैयक्तिक वापरासाठी केलेला खर्च 2,000 रुपये. अशा पद्धतीने त्यांच्या पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला तो पॉइंट लिहायचा आहे ड्रॉइंग अकाउंट. त्यानंतर लीजहोल्ड प्रिमायसेस, लीजहोल्ड प्रिमायसेस मालमत्ता आहे, मालमत्ता असल्या कारणाने असे साईडला लिहायचं आहे लीजहोल्ड प्रिमायसेस. 1,10,000 इंदरवास्तिबा ऍडजस्टमेंट आहे. पुढे कॅश अकाउंट, बँकेत पैसे आपले शिल्लक आहे. शिल्लक रक्कम आपण नेहमी ऍसेट साईडला लिहितो, म्हणून ऍसेट साईडला लिहायचं आहे कॅश अकाउंट 45,000 रुपये. 45,000. फर्निचर ही पण मालमत्ता आहे आणि मालमत्ता असल्या कारणाने आपल्याला ऍसेट साईडला लिहावं लागेल 8,300 रुपये. ऍडजस्टमेंट नाही आहे म्हणून ती रक्कम बाहेर ठेवली. बँक ओव्हरड्राफ्ट, बँकेकडून आपण तात्पुरतं कर्ज घेतलेलं आहे. कर्ज आपण नेहमी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहितो, म्हणून बँक ओव्हरड्राफ्ट तात्पुरतं घेतलेलं कर्ज 5,000 रुपये. बिल्स पेबल, बिलाचे पैसे देणं, बिल्स पेबल बिल्स पेबल 12,500 रुपये. पुढे क्रेडिटर्स, व्यापारी देणं नेहमी लायबिलिटी साईडला लिहितो, म्हणून लायबिलिटी साईडलाच लिहायचं आहे 68,000 रुपये. त्याच्यानंतर सेल्स आहे 3,25,000 रुपये. या 3,25,000 1,000 रुपये मायनस झाले 3,24,000 रुपये. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग रेंट. आता तुम्ही म्हणाल रेंट आउटस्टँडिंग आहे, रेंट देणं बाकी आहे. देणं नेहमी लायबिलिटी साईडला लिहितो आणि ट्रायल बॅलन्स मध्ये आउटस्टँडिंग अनपेड असे शब्द आले तर त्याचा फक्त सिंगलच इफेक्ट होतो, डबल इफेक्ट द्यायचा नाही. डबल इफेक्ट दिला तर तुमचं टॅली होणार नाही, हे ध्यानात घ्या.
टॅली होण्यासाठी तुम्हाला सिंगलच इफेक्ट द्यावा लागेल. आउटस्टँडिंग रेंज 2000 रुपये आणि खाली अनपेड वेजेस हा पण पॉइंट आहे. अर्थ एकच होतो, वेजेस देणं बाकी आउटस्टँडिंग 1,500 रुपये. कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 75,000 आणि परचेस रिटर्न, परचेसेस मधून वजा करायचा आहे लेस परचेस रिटर्न 1,000 रुपये 2,07,500. त्याच्यानंतर आता पहिली ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला यायचा आहे पहिला इफेक्ट बाय क्लोजिंग स्टॉक 32,000 रुपये. डिस्काउंट ऑन डेटर्स, डेटर्सवर डिस्काउंट करायचा आहे 3%. 75,500 वर 3%, 2,355 रुपये लेस डिस्काउंट 3%. 2,355 रुपये वजा केले तर 76,145 रुपये बाहेर येते. मग ते बाहेर घ्यायचे आहे टू डिस्काउंट ऑन डेटर्स. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्यायचं 2,355. त्याच्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट व्हॅल्यू ऑफ लीजहोल्ड प्रिमाइसेस 31 मार्च 2019 1 लाख. लीजहोल्ड प्रिमाइसेसची व्हॅल्यू 1,00,000 रुपये ठेवायची आहे. म्हणजे डेप्रिसिएशन 10,000 रुपये 1,00,000 रुपये ठेवा. मग लीजहोल्ड प्रिमाइसेसवर डेप्रिसिएशन झालं टू डेप्रिसिएशन ऑन लीजहोल्ड प्रिमाइसेस 1,00,000 आपलं 10,000 रुपये 1,10,000 आणि 1,00,000 त्यांच्यातला फरक 10,000 रुपये तो डेप्रिसिएशन झाला. हे पहा आपण प्रिंटिंग मध्ये 500 रुपये आउटस्टँडिंग आहे ते ऍड करायचे. मग 1200 500 1700 झाले. 500 रुपये देणं बाकी आहे. मग देणं नेहमी लायबिलिटी साईडला लिहितो म्हणून 500 रुपये लायबिलिटी साईडला लिहायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करावं लागेल. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट बाजू 3,56,000. त्याच्यातून डेबिट बाजू वजा करू. बघा 2 शून्य जसे तसे ठेवा. 5 आणि 5 10 हातचाला 1 5 आणि 1 6 7 13 3 16. इथं शून्य येईल कारण इथे 6 आहे म्हणून हातचाला 1 2 आणि 1 3 3 आणि 2 5. 5 मध्ये किती मिळवले म्हणजे 5च राहतील. 3 आणि 2 3 मध्ये किती मिळवले म्हणजे 5 होतील 2. म्हणून हातचाला काही नाही. 2 आणि 1 3 म्हणजे 1,20,500 तुम्हाला क्रॉस प्रॉफिट झाला. हा क्रॉस प्रॉफिट दोन्ही बाजूला न्यायचा आहे 1,20,500 रुपये. त्याच्यानंतर तुम्हाला आता नेट प्रॉफिट काढायचा आहे. पाचामध्ये किती मिळवले म्हणजे 10 होती 5. हातचाला 1 आणि 5 6. 6 मध्ये किती मिळवले म्हणजे 10 होती 4. 6 आणि 4 10. हातचाला 1 5 आणि 1 6 आणि 8 14 आणि 20 आणि 31 आणि 38 41. 41 मध्ये किती मिळवले म्हणजे 45 होती 4. हातचाला 4
4 आणि 4 8, 8 आणि 1 9, 9 आणि 1 10, 10 आणि 12 आणि 14, 14 मध्ये किती मिळवले म्हणजे 20 होती 6, 14 आणि 6 20, हातचाला 2, 2 आणि 1 3, 3 मध्ये किती मिळवले म्हणजे 12 होती 9 3 12, आपल्याला 96,445 रुपये या ठिकाणी नेट प्रॉफिट झाला. नेट प्रॉफिट 96,445 रुपये. या ठिकाणी उदाहरणामध्ये रेशो ज्यावेळेस दिलेला नसेल त्यावेळेस आपल्याला तो इक्वल मध्ये वाटावा लागतो. या ठिकाणी उदाहरणात रेशो दिलेला नाही, इक्वल मध्ये वाटायचा आहे म्हणून 48,222 रुपये 50 पैसे म्हणून 48,222 रुपये आणि 48,223. आता तुम्ही असं पण करू शकता, इथं 23 द्यायचे, इथं 22 द्यायचे. कसं आहे, तुम्हाला जी व्यक्ती आवडेल त्या व्यक्तीला 1 रुपया जास्त द्यायचा. मग तुम्हाला मीरा आवडली, मीराला 23, एखाद्याला माधव आवडला, माधवला 23 करा आणि याला 22 करा. काही करू शकता तुम्ही. 1 रुपयाचा फरक इकडे तिकडे होऊ शकतो, तो उदाहरणात मान्य असतो. फक्त उदाहरण टॅली होताना त्यांना जे उत्तर अपेक्षित आहे त्याच अमाउंटला टॅली झालं पाहिजे. मग या ठिकाणी मीरा आणि माधव बाय प्रॉफिट आणि लॉस अकाउंट कंसात म्हणायचं नेट प्रॉफिट, कंसात नेट प्रॉफिट 48,223 रुपये, 48,222 रुपये, 1,23,223, 1,23,222, 1,23,223 मधून 2,000 गेले, 1,21,222 आणि 1,23,223 मधून 3,500 गेले. मग टू बॅलन्स कॅरी डाऊन 1,19,723 रुपये. या ठिकाणी 1,19,723 रुपये. थोडीशी काळजी घ्यावी लागते कॅल्क्युलेशन करताना, ही प्रत्येकाने द्यायची आहे. 9 आणि 10, हातचाला 1, 3 आणि 4, 1 आणि 2, 2,40,945. आता ऍसेट साइड आणि लायबिलिटी साइड टॅली झाली की समजायचं आपलं उदाहरण बरोबर आहे. आणि ऍसेट साइड आणि लायबिलिटी साइड जर टॅली नाही झाली तर समजायचं आपल्या उदाहरणाचा कुठेतरी कार्यक्रम झाला. मग या ठिकाणी 45, 9 5 14, 14 5 19 24, हातचाला 2, 2 5 7 9 9 9 8 17 आणि 19 20, हातचाला 2, 2 आणि 4 6, 6 आणि 7 आणि 13, हातचाला 1, 1 आणि 2 3, 3,30,445 रुपयाचे लायबिलिटी साइड आली. ऍसेट साइड येते का पहा, 45 का आले. 3 आणि 4 4 पण 6 5 11 15 15 5 20 आणि 8 28 आणि 2 30, हातचाला 3, 3 आणि 7 10, 10 आणि 11, 11 आणि 5 16, 16 आणि 4 20 आणि 3 23, हातचाला 2, 2 आणि 3, 3,30,445 रुपयाला दोन्ही बाजू टॅली. या पद्धतीने तुमचं फायनल अकाउंटचं उदाहरण टॅली झालं की तुम्हाला 12 पैकी 12 मार्क मिळायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. माझा जर व्हिडिओ आवडला असेल
सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.